विनंती आहे आपणास, शिवभक्तांना विनंती आहे आपण बसून घ्या. आदरणीय मनोज दादांच्या आग्रहाखातीर सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आहे. प्रत्येक माझं सेवेवरी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीचे पाय रोवून विनंती आहे मावळ्यांना आपण बसून घ्यावं. विनंती आहे मावळ्यांना बसून घ्यायचं आहे. यानंतर आपल्या सर्वांचा बुलंद आवाज माननीय मनोज दादा जरांगे पाटील आपला संबोधित करतील. भैया भैया अलीकडे येऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मनोज दादा तू मागे बढ़ो, मनोज दादा तू मागे बढ़ो. मराठा मावळ्यांना विनंती आहे आपण स्टँडिंग मध्ये न राहता खाली बसावं. अगदी विनयशीलतेनं विनंती आहे. आपल्याला आदरणीय दादांचे विचार ऐकायचे आहेत आणि 20 तारखेला त्या आझाद मैदानावरनं मुंबईवरनं आरक्षण खेचून आणायचं आहे. विनंती आहे माझ्या मराठा शिवभक्तांना आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर संघर्ष योद्धा, आरक्षण योद्धा, मराठा योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील या विराट सभेस संबोधित करतील. भैया थोडं इकडे. हा ओके सर. आपलं थोडं साईडला रेकॉर्ड. हे पहा, आतापर्यंत ज्या काही परिवाराला, मराठा समाजाच्या परिवाराला ओबीसी प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना मी पाचारण करतो आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते या कुणबी प्रमाणपत्राचं वितरण केलं जाईल. मी संभाजी बाबासाहेब गाडे यांना विनंती करतो आहे की आपण तात्काळ शिवमंचावरती यावं. त्यानंतर ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं ते शिवश्री बाप्पासाहेब पांडुरंग गाडे, बाप्पासाहेब पांडुरंग गाडे यांनी तात्काळ मंचावरती यावं. तदनंतर ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं ते कुमारी प्रतीक्षा अप्पासाहेब गाडे, प्रतीक्षा अप्पासाहेब गाडे आपल्या शिवमंचावरती यावं. मराठा योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि यांच्यामुळे यांच्या संघर्षातून ही यश जे निर्माण झालेलं आहे आणि या यशाची यशोगाथा आज केवळ आपल्या जगदंबा नगरीमध्येच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये या यशोगाथेचा जय जयकार होतो आहे. एक मराठा. विष्णू आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. यानंतर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील या भव्य सभेस संबोधित करतील. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. सर्वांना विनंती आहे जेणेकरून जे स्टेजच्या समोर, शिवमंचाच्या समोर जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यावं. मी स्वतःही बसतोय आणि तुम्हीही बसा. सहकार्याची भूमिका ठेवा. विनंती आहे पुन्हा सर्वांना आपण तात्काळ आसनास्थ व्हावं. आदरणीय दादांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. विनंती करतोय पुनश्च. पलीकडच्या बाजूला जे उभे आहेत त्यांनाही विनंती आहे, विनयशीलतेनं विनंती करतो आहे स्थानापन्न व्हावं. खाली बसून घ्या. फेसबुक वरनं लाईव्ह केले आपल्या न्यूज 18 लोकमतच्या पेजवरनं. आपल्याला घेता आला तर बघा. मनोज जरांगे पाटील सभा बीडमध्ये गोदापट्ट्यामध्ये आहे.
लाईव्ह केलेलं आहे आपल्या पेजवर, न्यूज 18 लोकमतच्या पेजवर. माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा नेटवर्क आहे, प्रॉपर आहे नेटवर्क प्रॉपर आहे. आपल्या न्यूज 18 लोकमतच्या पेजवरनं दिलंय बघा, चेक करायला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून मराठ्यांनी संघर्ष केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी 200-300 पेक्षाही जास्त बलिदान दिले. मराठा समाजाच्या हक्काचं असलेलं आरक्षण हे या मराठा समाजाला मिळालं पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू होता. प्रत्येक वेळेस मराठे ताकदीनं लढा उभा करायचे, परंतु विजयाच्या जवळ आलं की विजय मराठ्यांना भुलकावून देऊन जायचे. आपल्याकडून थोडी शोध घेण्यात गफलत आहे. आपण शोध घेताना आरक्षण आपलं कुठं याचा शोध अगोदर घ्यायला पाहिजे. आता मराठ्यांनी अगोदर आरक्षण नेमकं मराठ्यांचं कुठं याचा शोध घ्यायला सुरुवात केली. इथून पाठीमागा मराठ्यात गैरसमज तयार केले. मराठ्यांचं आरक्षण 50% वर का 50% आतमध्ये का मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये, या तीनही प्रश्नात गुरफटून गेला होता. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं याचा शोध घेणं आपल्याला गरजेचं होतं. कारण आतापर्यंत महाराष्ट्रात इतके मोठमोठाले लढे झाले, त्या लढ्यातून मराठ्यांचं आरक्षण कुठं याच्यावरती आपण शोध मोहीम करायची ठरवली आणि पाठीमागचे लढे विजयाच्या जवळ आले आणि विजयाने हुलकावणी का दिली. आता मराठ्यांनी ठरवलं आरक्षण कुठे ते आधी शोधायचं, नंतरच आंदोलन उभा करायचं. आणि शोध मोहीम मराठ्यांनी सुरू केली. या शोध मोहिमेत मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात. मराठ्यांना पक्की खबर मिळाली की मराठ्यांचं आरक्षण 50% वर नाही किंवा 50% वेगळ्या प्रवर्गात आतमध्ये सुद्धा नाही. मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांनी लढा उभा केला. त्याचं रूपांतर आज विजयात झालं. मराठ्यांनी ठाम भूमिका घेतली, मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात आणि तिथंच घ्यायचं हे मराठ्यांनी पक्क ठरवलं. आज या महाराष्ट्र राज्यात मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या. एका पत्रावरती एका प्रमाणपत्रावरती 4 लोकांना जरी लाभ मिळाला, त्याला प्रमाणपत्र जरी मिळाले, तरी आजच मराठा समाज 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालंय. आजच एका पत्रावरती. मला पाठीमागच्या आठवड्यात जालन्याच्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं, एका पत्रावरती आम्ही 70 जणांना लाभ दिलाय एकाच प्रमाणपत्रावरती. कारण कायदा सांगतो ज्याची नोंद मिळाली त्याचा सगळा परिवार, त्याचे सगळे नातेवाईक त्यामध्ये घ्यायचे, त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ द्यायचा. मग त्यामध्ये काका, चुलते, पुतणे, आजी, आजोबा, आत्या सगळेच आले. ज्या सालाच्या नोंदी सापडल्या त्या सालापासून त्याचा सगळा परिवार आरक्षणात घ्यायला सुरुवात झाली.
एक परभणीची माता माऊली माझ्याकडे दौरा सुरू करायच्या अगोदर आली होती. तिचं म्हणणं फक्त एवढंच होतं, प्रमाणपत्र माझं निघालं, पण माझ्या प्रमाणपत्रावर 138 लोकांना फायदा झाला, त्याचा लाभ मिळाला. परवाच्या दौऱ्यात मी तीर्थापुरीकडे असताना मोरमा गावात एक विदर्भातला भाट आला. त्या भाटाकडं 50 ते 60 गावाचे ओबीसीत मराठा असलेले पुरावे सापडले. तीर्थापुरी शहरातले जेवढे आडनाव आहेत तेवढे सगळे त्या भाटाकडे पुरावे निघाले. आपलं सरकारकडे म्हणणं ते आहे की ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या परिवाराला आणि त्याच्या सगळ्या रक्ताच्या सोयऱ्यांना आरक्षण द्यायचं. आणि हा शब्द मी नाही दिला, हा शब्द सरकारनं घेतला. त्या शब्दावर मी आजही ठाम आहे. ज्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी आपल्याकडे आले त्यावेळेस 4 शब्द घेतले गेले. तुम्हाला सगळं माहिती असावं म्हणून सांगतो, कारण हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे. सरकारची आणि आपली चर्चा झाली त्यावेळेस सरकारशी आपलं 4 शब्दावरती ठरलं होतं, ते समाजाला माहित असणं गरजेचं आहे. एका नोंदीवरती सगळा परिवार घ्यायचा आणि त्याचबरोबर त्याच नोंदीच्या आधारावर रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचे. त्याला सगळे सोयरे शब्द वापरला. त्याची व्याख्या त्यांना बदलता येईना, त्याला मी काहीच करू शकत नाही. त्यांनी त्याची व्याख्या आईकडे नेली. आमचं म्हणणं आहे ते पारंपरिक जिथं सोयरी होती तिकडं आहे, ही व्याख्या नाही. आता त्यांनी त्यांचं ठरावं, कारण शब्द त्यांनी घेतला, शब्द आम्ही नाही गेला. शब्द घेताना मंत्रिमंडळातले मंत्री महोदय 6 ते 7 जण होते. ज्यावेळेस हे शब्द घेतले आणि आरक्षण द्यायचं मराठ्यांना ठरलं आणि उपोषण सुद्धा थांबायचं ठरवलं, त्या दिवसच्या चर्चेत मंत्री महोदयासोबत मागासवर्ग आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते, गायकवाड आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते, 4 न्यायाधीश होते, घटनेचे अभ्यासक सुद्धा होते, कायद्याचे अभ्यासक होते. या कायद्याच्या चौकटीत हे कसं बसायचं त्यासाठी त्यांच्या सोबत सचिव सुद्धा होते. या शब्दाचा अर्थ काय काढायचा, याची व्याख्या काय तयार करायची आणि हा शब्द कायद्याच्या प्रक्रियेत कसा बसवायचा, यासाठी महाराष्ट्रातले ऑनलाईन सगळे कलेक्टरही होते आणि प्रत्यक्ष तिथं आयुक्त आणि जिल्ह्यातले मराठवाड्यातले कलेक्टर सुद्धा होते. ज्यांना कायदा पारित करायचा असतो त्या कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा त्या बैठकीला होते. एवढं उच्च दर्जाचं शिष्टमंडळ आलं आणि एका शब्दावरती 1 घंटा चर्चा झाली. काय झाड आहे, आरक्षण मिळालं काय ते काढत बाबा. एका शब्दावरती 1 घंटा चर्चा झाली. त्यानंतर 1 महिन्यानं पुन्हा मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं गिरीश महाजन साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आणि आपण त्यांना विचारलं त्यावेळेस की तुम्ही ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षण दिलं का, तर त्यांनी सांगितलं हो. आणि ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला दिलं का, त्यातही ते म्हणले हो. म्हणलं मला महाराष्ट्रातलं एखादं असं उदाहरण द्या की ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला तुम्ही त्याचा लाभ दिला, प्रमाणपत्र दिले. त्यांनी लगेच मला सांगायला सुरू केलं. ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आम्ही लाभ दिला. म्हणलं चुलते आणि पुतणे सोयरे तुमच्यात गावापासून आमच्यात गावकी असते. आणि मग त्याचे डोळे उघडले. ते म्हणतो असं असतं का, म्हणून कसं असतं.
दादा चलांगे तुम आगे बढ़ो। याला भावकी, ही सगळी भावकी झाली. भावकीला तर 2012चाच कायदा सांगतो घेतला पाहिजे. पण सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही कसं घेणार आणि लाभ दिला म्हणता. त्यानंतर आलेले मंत्री महोदय त्यांना उत्तर न देता आल्यामुळे ते म्हणले मी विचारून येतो, आणखी माघारीच नाही आले. मुंबईत तुम्हाला सगळे सोयरे शब्दामध्ये घ्यावा लागल, कारण शब्द तुम्ही घेतला. जाताना त्यांनी आणखीन एक शब्द सांगितला. ते म्हणले त्यांच्याकडून अज्ञानात शब्द आला असा राहते हो, नजर चुकीने शब्द आला असं. मला सांगा, मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय त्या शिष्टमंडळात आहेत, ज्यांनी 40 वर्ष सत्ता चालवली, ते अज्ञानात घेऊ शकतात का? जे सोबत आहेत सगळ्या समित्याचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना म्हणलं हे अज्ञानात शब्द घेतला, ते काय चेटी धागत होते का? ते काय बारीक बारीक लेकर आहेत का? त्यांना काहीच कळत नाही. जे कायदा चालवते, जे कायदे मंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून तुम्ही अज्ञानात मत असले, तुम्ही उठू शकता इथे, तुम्ही जाऊ शकता. मला तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, तुम्ही जाहीरपणानं सांगा. मराठ्यांना कसं आरक्षण द्यायचं मराठी ठरवते. मराठ्यांनी चांगले गपगार केले जातात. सगळ्यांची वळवळच मराठ्यांनी बंद करून टाकली. मराठ्यांनी या पुढच्या काळात अशीच एकजूट ठेवणं गरजेचं आहे. मराठ्यांना नाव ठेवलं जायचं आणि मराठ्यांच्या पान उतारा प्रत्येक गावात आणि कट्ट्यावर केला जायचा की हे मराठी एक येत नाहीत. अपमानास्पद शब्द मराठ्यांना वापरायचे. त्यांनी षडयंत्र रचलं होतं. 70 वर्षापासून मराठे एक नाही झाले पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण सुद्धा नाही मिळालं पाहिजे. या दोनही शब्दात ते यशस्वी झाले होते, कारण मराठी एक होत नव्हते. पण मराठी आता इतक्या एका ताकदीने एकत्र झाले की कोणाचाच तोंड उघडायला तयार नाही. मराठ्यांनी एकच हाक दिली, अंतरवालीला या. अंतरवालीच्या बांधावर मराठी उभा होते. 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नव्हती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येनं मराठा अंतरवालीत दाखल झाला आणि ही जात एक झाली. त्याबद्दल मला माझ्या जातीचा स्वाभिमान आणि गर्व सुद्धा. मराठ्यांनी पुढच्या काळातही अशीच एकजूट ठेवणं गरजेचं आहे. अंतरवालीला इतके मराठी आले की त्या ड्रोन कॅमेऱ्या सुद्धा मराठी बसल्या नाही. हो, काहीचे ड्रोन उसात पडले तर आणखी सापडले नाही. इतके मराठी ताकदीने एकत्र आले. मराठ्यांच्या या शक्तीमुळेच आज मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आहे. अंतिम टप्प्यात मराठ्यांचं आरक्षण आलंय. आता मराठ्यांना एक विनंती करण्यासाठी मी गावागावात पुन्हा यायला लागलोय. स्वतःच्या लेकराला आता मोठं करायचं असेल तर एकजूट राहा. कुठल्याही परिस्थितीत आता एकजूट फुटू देऊ नका. पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवा. आणि जो माणूस पहिल्या दिवशी शक्ती एकत्र ठेवतो आणि ती शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा ठेवतो, तो माणूस जिंदगीत कधीच अपयशी होत नाही. म्हणून मी 15 वर्षापासून सलग मराठा आरक्षणावर काम करतो. काम करताना कधी यशाची पायरी जर गाठायची असली तर ध्येयापासून हटायचं नाही आणि पहिल्या दिवशी आपल्या जी ऊर्जा होती ती शेवटच्या दिवसापर्यंत ठेवायची. आपल्याकडून गफलत होती. आपण सुरुवातीला ताकदीनं काम करतो आणि विजय जवळ याच्या टायमाला आता मिळणार आहे म्हणून थोडस ढिल्लं पडतो आणि तिथंच घात होतो आणि विजय भुलकाने देऊन जातो. आता यावेळेस मराठ्यांनी तसं नाही करायचं. पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच ताकद मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळेपर्यंत सगळ्यांना हीच ताकद एकत्र ठेवायची आणि तुम्ही फुटणार नाहीत. तुमची एकजूट फुटणार नाही याची मला 100% खात्री नाही, तर तुम्ही उन्हात बसलेच नसते.
तुम्हाला माहिती आहे, आता पोरं मोठं करायचे असले तर एवढीच संधी. आणि आता ऊन पाऊस वारा आणि थंडी आपण जर डोक्यावर घेतली तर आपले पोरं सावलीला बसणार आहेत. म्हणून आपल्याला उन्हात तळपाल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा आपले लेकरं सावलीत बसणार आहेत. आता मात्र कोणी विचार नका करू, कोणीही विचार नका करू. मराठ्यांनी आता हाक दिली मुंबईला जाण्याची. मराठ्यांना आरक्षण आता मिळालंय, पण एका शब्दासाठी राहिलंय म्हणून मराठ्यांना मुंबईकडे जाण्याची वेळ आली. 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालंय. मायबाप मराठ्यांनो, कोणाच्या तरी लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी मिळाली, समाधान असू द्या. एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा मिळेल. या 54 लाख नोंदीवर 4 लोकांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठी आजच आरक्षणात गेले. या लढाईत मराठ्यांना अपयश नाही आलं. गोदापट्ट्यातल्या 123 गावाला एकजूट व्हा. आपण एकजूट जर झालो तर पुरा महाराष्ट्र एकजूट होईल. पण तुम्ही लय कलाकार, सुरुवातीला तुम्ही एकच व्हायलात ना. मावशी हो, तुम्हाला काहीच माहित नाही आमचं काय ठरायचं. हे नाही अशी कधी केलेली मी, मला माहितच नाही तुमच्या हातात यायचे खटके. मला जर आधी माहित असतं ना, मी यांच्या टाइमात नसता घातला आरक्षण, तुम्हाला समजून सांगितलं असतं. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या महिलांच्या लक्षात आलं की आपल्या लेकराचं हित आरक्षणात आहे, आरक्षणात आपले लेकर मोठे होणार आहे. आणि माता मावल्या लाखांच्या कोटीच्या संख्येने एकत्र आल्या. एकही राज्यातली आपली सभा अशी नाही की तिला 2 आणि 3 लाख महिला नाही, एक पण सभा नाही. प्रत्येक सभेला लाखांना महिला. मी पहिल्यांदा यायचो, तुमच्या गावातला नाही सांगत आणि दुसरीकडचं सांगत. मी यांना फोन करायचं, बैठक केली, महा नंबर बघितला की मोबाईलच फेकून द्यायची. बघा काही जण कसे हसत मी त्यांना फोनलाय, आपण की त्याच्यात होतो म्हणून इतकी बेजारी केली यांनी. मी जर म्हणलं बैठक केली ती इथं असले तर ते माझे बीडला आलतो राव. मी माझा उद्देश एकच होता, तुम्ही जर एक झाले तर मराठ्याला न्याय मिळेल. माझा हट्ट तुमच्यापाशी तेवढाच होता. मी माझ्या जातीसाठी तुम्हाला त्रास दिला, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी एकही फोन तुम्हाला केलेला नाही. केलेला असला तर तुम्ही म्हणताल ते न्याय करायला तयार. मी मला तर इतके माहिती आहे मावशी हो, तुम्हाला माझी भाषा कळते का? तुम्ही 10 म्हणा नाही बी म्हणून त्यांना नाही कळत. मग मराठवाड्याची भाषा त्यांना कळत नाही. त्यांना जर एखादा शब्द नाही कळाला ना, त्या अधिकाऱ्याला विचारते याचा अर्थ काय होता. त्याला नाही कळलं ते मला फोन करते याचा अर्थ काय होता. मला मी 2 ठिकाणी मला येत नाही शुद्ध होता, त्याला काय करू मी. आणि एखादा अनुस्वार चुकल्यावर मग काय करायचं. मी यांना फोन करायचो. मला एकदा असं घुमिलं एक जणांनी बैठकीला, आपण या मराठा आरक्षणावर आपल्याला दुपारी 12 वाजता बैठक घ्यायची, तुम्ही बैठक केल्या. ते म्हणला राव मी बैठकीला आलो असतो पण मग मोटरच चोरी गेली. म्हणलं मायला गेली सांगतो, शेतकरी याला दुसरी आणावं लागल, पाणी द्यावं लागल. पण मी त्याच्या चुलत्यालाच फोन केला, म्हणलं ते बैठकीला आले नाही, तुमची मोटर सापडली का? ते म्हणला मोटर, मी त्याचा चुलता आहे म्हणे, 3 पिढ्या झाला गुंठावावर नाही आम्हाला दोघाला. बापरे, चक्करच येऊन पडायचं काम. पण तरीही मी माझ्या जातीवर नाराज नाही झालो. मला माहित होतं हाच महाराष्ट्रातला मराठा समाज एक दिवशी येईल आणि मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर गुलाल टाकल, याची मला 100% खात्री होती. म्हणून मी सारखं लढत राहिलो. आज त्याचं रूपांतर विजयात झालं. आता तसं करू नका. आता सगळे मुंबईकडे चला. तयारी झाली तुमची मुंबई? खरं सांगा बरं का. तिथं हा म्हणता मला असं रेटी देईन तिकडं, मला एकट्याला तिंबू भेजून तुम्ही राहायची इकडे. आता संधी ही संधी जर सोडली पोराचं वाटलं झालं म्हणून समजायचं. आता संधी सोडू नका. सगळे मुंबईकडे चला. मला इतका त्रास आहे तरीही मी रातपाट एक करतोय मराठा समाजासाठी. रातपाट
मी पाठा सुद्धा सभा घेतो, कार्यक्रम घेतो. माझ्या पायाचा कार्यक्रमच केला एक जणाने, तरी मी फिरतो. मग पोटाचा कार्यक्रमच लावला एक जणाने, तरी पण मी माझ्या शरीराची किंवा जीवाची पर्वा नाही करत. कारण मला माहिती आहे विजय आता जवळ आलाय. आपण जर हटलो तर आपल्या पोराचं वाटोळ सारखं सुरू आहे, रात्र दिवस भेट. ते काय झालं, एक जण पुढून मला भेटायला आलं. त्याने टाकलेली होती का काय ना, ते त्याच्या त्वऱ्यातच आलं. ते कसलं काय चलत असतं तसं. ते पुढून त्याच्या पायात इतकी निवार चप्पल होती, ते कणाकणाच आलं. मला वाटलं फोटो काढून जाईन माघारी लांबून. ते एकदम जोरात माझ्याजवळ आलं. त्याच्या चपलेचा असा दणका बसला, मग अर्ध नकच उडालं. मी त्याला लय लोटलं, पण ते लय टप्पू होतं, मला पुढे सरकलच नव्हती. मी 9च्या पुढं ना हातात हात द्यायचं सुद्धा बंद केलं बसायचं रातची. त्याने का हातात हात धरला सोडितच नाही. 7-8 फोटो काढले. त्याला म्हणलं बस झाला आता. ते म्हणतो काढून देणे एक, तुला का गडबड झाली म्हणजे फोटो मग काढतो घोडे मला कळले. तुम्हाला एक काम सांगतो माय बापा, मराठ्यांच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आणि मराठ्यांचे लोक व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणी व्यसन कोणी करू नका, फक्त बस त्याच्यापासून लांब जा. आपली जात सुधारलीच म्हणून समजा आपल्याला बदल करावे लागते. 750 लोक महाराष्ट्रातले मी आतापर्यंत एकत्र बसवले, जे 25-25 वर्ष एकमेकाचं तोंड बघत नव्हते. असे घेण्यात देण्याचं राजकारणाचं वैर होतं. ते बसतंय बंगल्यावर घरी आणि टकोरे आपण फोडितो एकामेकाचे. असे लोक एकत्र बसले. 1300 पेक्षा जास्त साधे लग्न मराठ्यांनी लावलेत एका हक्कीवर. मराठ्यांचे लाखांना पैसे वाचायला लागले. आपल्याला बदल करावा लागला. आरक्षण तर मिळालं, आरक्षणाचा विषय तुम्ही सोडून द्या. किती टोळे आडवी येऊ द्या, की तुमचा पठ्ठ्या त्यांना पुरून उराडे एकटाच निभावा. त्याची काळजी तुम्ही करू नका. चांगल्याची वळवळ बंद केली. ती येवल्याचं तर बोलतच नाही मला आता. त्याचा तर कार्यक्रम उलटा सुलटा केलाय. ते कोंकण बोलू आता सध्या. त्याला पक्क माहीत झालंय हे आरक्षणात गेले मराठी. आता उगाच आपण वेगळंच बोलू म्हणजे जातीय तेढ निर्माण करू असं बोलतो. ते घटनेच्या पदावर बसला आणि कायदा स्वतःच पायदळी तोडवायला लागला. ज्यानं राज्याचं पालकत्व स्वीकारलंय त्यांनी जाती तेढ निर्माण करायचा नसतो. पण तो कोराडीची काठ्याची भाषा करतो. मायबाप मराठ्यानं तुम्हाला सत्य हकीकत सांगतो, की सगळ्याला मान्य करावंच लागणार आहे. आजही गावखेड्यात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहेत. कुठं लग्नाला कोणाचं लग्न असेल तर एका पंक्तीत सोबत वाढीते. कोणाला जर लग्नाला जायचं असलं तर आत्ताही मोटरसायकलवर दोघं एकत्र जातात आणि 50-50 दोघं पेट्रोल टाकीत गाडीत. त्याने आजच्या आपाला उद्या हे पाहिजे आणि जर नाही पाहिजे तर कचाकच घोडे लावते त्या गाण्याला. एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. पण हे दलिंदर कुठून आलंय, हे मराठ्यात सामान्य मराठ्यात सामान्य ओबीसी मध्ये भांडणं लावायला. आता त्यांनी ते एक नवीनच प्रोग्राम हातात धरला. धनगर बांधवाच्या आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का नाही लागत. जरी ते ओबीसीत असले तरी हे वेगळा प्रवर्ग आहे. आपलं भांडण 19% आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नसून त्यांना नादी लावतो आणि त्यांच्यातून आपल्यात नाराजी निर्माण करायचा प्रयत्न करतो. पण सामान्य ओबीसी बांधव, सामान्य धनगर बांधव आणि वंजारी बांधवांनी ठरवलंय की आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. हा राजकारणी माणूस आहे. हे याच्या राजकीय फायद्यासाठी मराठ्यात आणि ओबीसी मध्ये नाराजी निर्माण करायला लागला. मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे गावखेड्यातला ओबीसी बांधव मानायला लागला. मी त्याला ओपन चॅलेंज केलं होतं. तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका स्पष्ट कर. आतापर्यंत त्यांनी केली नाही आणि धनगर बांधवांच्या लक्षात आलं
की हे आपला वापर करायला